पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे कोल्हापूर दर्शन। तर आम्ही पहिल्यांदा आलो आहे कोपेश्वर मंदिर आणि ब्लॉगची सुरुवात मी इथूनच करतो आहे। तर आता आपण दर्शन घेऊया कोपेश्वर मंदिराचं, काय काय बघूया। काहीच आता आपण आलेलो आहे कोपेश्वर मंदिरात। तर पाहू शकतो इकडे आपली सगळी जण आहेत। तर आता चला आतमध्ये जाऊया। एंट्री आहे। आता आम्ही निघालोय खिद्रापूरमधून कोपेश्वर मंदिरात। बघितलं तुम्ही तिथे म्हणजे आम्ही इन्फॉर्मेशन घेतली थोडीशी की मंदिराच्या मध्यभागी म्हणजे पहिलेच गेल्या असं एक वरती ओपन आहे असं। तर तिथे चंद्र येतो आणि सूर्य मध्यस्थी येतो। तुम्हाला फोटो कार्तिकी पौर्णिमेला मध्यस्थी चंद्र येतो, ते पूजा करण्यासाठी वाटतंय। म्हणजे एकदम मध्यस्थित। आणि मंदिराचं एंट्रन्स म्हणजे पहिलं आपण जातो ना तिथून अशी मंदिरात आणि त्यांच्यामध्ये अशी थोडी क्रॉस आहे, म्हणजे असं क्रॉस लाईनमध्ये आहे। तरी पण सूर्याची किरणं पिंडीवर जातो आणि दोन पिंड आहेत तिथे, एक शंकराची आणि एक विष्णुदेवाची। हे दोन वैशिष्ट्य आहेत। आणि त्या मंदिरात नंदी नाही आहे। 126 खांब आहेत तिथे। खूप इन्फॉर्मेशन दिली त्यांनी। तर मी तिथे शूट करायला अलाउड नव्हतं इन्फॉर्मेशनचा। तर त्याचा इन्स्टा आय डी आहे, तुम्हाला इन्स्टा आय डी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर दिसेल। आता आम्ही इथून निघतोय। सगळे बसलेले आहेत गाडीत, 2 गाड्या आहेत आमच्या। तर चला जाऊया आपण। आता नेक्स्ट कुठं जायचं बघूया पुढे जाऊ। काही आता आपण आलो आहे नरसिंहाच्या वाडीवर। तर आम्ही चाललेलो आहे नरसिंहाची वाडी। आम्ही तिकडून आलेलो आहे, 21 किलोमीटर आहे फक्त तिकडून। तर आता जाऊया। आता तुम्ही पाहू शकता आम्ही मंदिरामध्ये आलो आहे आणि खूप गर्दी आहे। दत्त मंदिर आहे, म्हणजे नरसिंहाची वाडीला दत्त मंदिर आहे। तर बघूया आता किती टाईम लागतोय दर्शनाला। पाहू शकता दत्त मंदिर आहे इथे आणि खूप गर्दी आहे। आता आम्ही पोचलेलो आहे मंदिराच्या जवळ। तर आतमध्ये शूट अलाउड नाही, भेटूया नंतर। आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता 10-15 मिनिटाचं दर्शन झालं। आता आम्ही लागलो आहे जेवणाच्या लाईनीला। तुम्ही पाहू शकता इकडे खूप गर्दी आहे, इकडून लाईन अशी। तर आता आम्ही चाललेलो भोजनालयाला। आमची गाडी चला भेटूया नंतर। आम्ही तिकडे आलो ज्योतिबाला, 1-1.5 तास लागला आम्हाला यायला। आणि आता तुम्ही पाहू शकता ज्योतिबाचा
आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता वाजलेलं 5:30. आमचं 5ला दर्शन झालं आहे. आम्ही थोडं फोटो वगैरे काढले. तर आता रूमवर जाणार, फ्रेश होणार, त्याच्यानंतर जेवायला जाणार आहे. तर गाईस तुम्ही बघितलं आम्ही ज्योतिबाला गेलो आणि तिथून आल्यावर आम्ही शॉपिंग केली थोडीशी कोल्हापूरमध्ये आणि तिथून गेलो हॉटेलला जेवायला. जेवण आता जस्ट आलं आहे आणि आता आम्हाला 8:50ची गाडी आहे. तर आता वाजले 8. तर आम्ही निघतोय. ऑटो वगैरे आलेले आहे. चला नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग. तर आता आपण आहेत लोणावळामध्ये. तर आमची ट्रेन 4 तास लेट झाली. 5ला पोचणार होती. तर आता वाजलेत 8:30. तर अजून पोचलेले आहे. तर आता असं पोचत बघूया नंतर. आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. कर्जत स्टेशन आहे. पाहू शकता आमची माणसं इथे आहेत सगळी. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. तर चला जाऊया. तर हे गाईज तुम्ही बघितलं आम्ही कोल्हापूर दर्शन कसं केलं आणि खूप मजा आली आम्हाला की दर्शन वगैरे करताना आणि फॅमिलीसोबत खूप मजा. ट्रिप होती. 1 आठवडाभर होती आमची ट्रिप. तिरुपती मग कोल्हापूर वगैरे सगळं करून आलो आम्ही. तर आपली सिरीज आहे तिरुपती म्हणून. तर प्लेलिस्टमध्ये आहे मी हे केलेले. आधीचे पार्ट नसतील बघितले तुम्ही ते जाऊन बघा. आपले 4 पार्ट आलेले आहेत आधीचे आणि हा खूप थोडं लेट आलाय. तर सॉरी. तिरुपती ब्लॉगचे सिरीज कशी वाटली ती सांगा मला. अशा नवीन सिरीज अजून घेऊन येईल मी तुमच्यासाठी. आता आमचं अजून एक प्लॅन आहे. तर बघूया प्लॅन कधी होतो तो. असं फॅमिली ट्रिप असणार आहे आणि त्याच्या आधी पण खूप व्लॉग येतील आपले. माझे खूप पेंडिंग ब्लॉग आहेत. तर ते एक एक करून टाकणार आहे. तर आता बघूया आपण. तर आय होप तुम्हाला सिरीज आवडली असेल तिरुपतीची. तर थँक्यू फॉर वॉचिंग. खूप सपोर्ट केला आधीच्या पार्टला. तर भेटूया नंतर एका नवीन ब्लॉगमध्ये.